नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून. सध्या लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. नाशिकचा तिढा सोडवण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन मैदानात. शांतिगिरी महाराज आणि अजय बोरस्ते यांच्यासोबत चर्चा. मोदींसाठी मला काम केल्यामुळे तिकीट मिळणार, कुणी तिकीट दिलं नाही तर आम्ही लढणार. शांतिगिरी महाराज नाशिकमधून लोकसभा लढण्यावर ठाम. नाशिकमध्ये गिरीश महाजनांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. आज किंवा उद्या महायुतीचा उमेदवार जाहीर होणार. बैठकीनंतर गिरीश महाजनांची माहिती. गिरीश महाजन छगन भुजबळांच्या भेटीसाठी देखील दाखल. गेल्या 1.5 तासापासून भुजबळ आणि महाजन यांच्यामध्ये बैठक सुरू. नाशिकमधून उमेदवारी न मिळाल्यानं विजय करंजकर नाराज. ठाकरेंनी बोलावून देखील करंजकरांनी भेट न घेतल्यानं करंजकर यांच्या बंडखोरीच्या चर्चांना उधाण. शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ. मोदींच्या भटकते आत्मा या वक्तव्यावर पवारांचं प्रत्युत्तर. भटकती आत्मा कोण, कोणत्या उद्देशानं टीका केली, पुढच्या सभेमध्ये मोदींना विचारणार. मोदींनी पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर अजित पवारांचं वक्तव्य. 4 जून नंतर महाराष्ट्र भाजपसाठी स्मशानभूमीसारखा होणार. त्यामुळे मोदींचाच अतृप्त आत्मा राज्यामध्ये भटकतोय. संजय राऊतांचा मोदींना टोला. पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य. नैराश्यामधून ठाकरे यांच्याकडून शिवराळ भाषेचा वापर. ठाकरेंच्या टरबूज या वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.